जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्यापारी एकता असोसिएशनच्या वतीनं घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा सुरू आहे आणि या गौरी गणपती सजावट स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे. आपण आहोत सौरभ बाबासो मोहिते यांच्या घरामध्ये. अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि इको फ्रेंडली आरास सौरभनं या ठिकाणी केलेली आहे. गणपती बाप्पा त्याचा इको फ्रेंडली आहे आणि एकूणच त्याच्याकडून आपल्या या सगळ्या त्याच्या उपक्रमाची माहिती घेऊया. सौरभ बोलतोय. नमस्कार, मी सौरभ मोहिते. सर्वांना सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. ही माझी पूर्ण थीम आहे ती इको फ्रेंडली आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही प्लास्टिक अँड थर्माकोल तुम्हाला दिसणार पण नाही आहे आणि मोस्टली जुनं ते सोनं या कॉन्सेप्टवर मी ही थीम केलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण आधुनिकरणामध्ये विसरतो किंवा मागे पडतात ज्या गोष्टी त्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहे. मोस्टली जात आहे, वरवंट आहे, जुनी भांडी आहेत, परत पोत्यांची धान्यांची रास आहे, दह्या लोण्याचा मटका आहे, बैलगाडी आहे, त्यानंतर आपली जुना भाजीपाला आहे. तसेच जो मी कॉन्सेप्ट केलेली आहे ह्याला तर एका झोपडीचं कॉन्सेप्ट केलेली आहे. ह्याच्यामध्ये आर्ट्सचा इफेक्ट दिलेला आहे, तो वारली आर्ट्स आहे. माझी मूर्ती पण बाप्पाची इको फ्रेंडली आहे. गौरी आणि शंकर हे मी बैठ्या स्वरूपात दाखवलेले आहेत. तुळशीचं झाड लावलेलं आहे. चिमण्या संवर्धनचा संदेश पण मी ह्यातून दिलेला आहे. सो टोटली अशी माझी आरास आहे ती इको फ्रेंडली आणि पर्यावरणाच्या उद्देशाने चांगली अशी आहे असं मी म्हणतो. सौरभ, मी तुला या निमित्तानं विचारतो की आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बसवताना तरुणाई एका वेगळ्या दिशेने जाते. अशा वेळेला तुझं मत त्यांच्या बाबतीत काय असेल? माझं मत मी स्पष्टही सांगतो की मोस्टली सर्वांनी ज्या मोठ्या मूर्त्या असतात त्याचा हव्यास टाळावा. मूर्ती एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे असं करूच नाही. बाप्पा बसवावा, छोटा बसवा श्रद्धेने बसवावा. त्यानंतर जो सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे की जो तरुणाई वर्गाला जो मोस्टली इम्पॉर्टंट किंवा जवळचा प्रश्न आहे तो डीजे एवढा डीजेचा तेवढा डीजे तो डीजेचा बंद तर करावा, नाहीतर डीजेला एकतर साऊंडला लिमिटेशन तर द्यावी. त्यानंतर तरुण मंडळांनी मी म्हणेन की मोस्टली सोशल वर्क थोडं त्यांनी घ्यावं. त्याच्यामध्ये आपण आरोग्य कॅम्प भरू शकतो, ब्लड डोनेशन भरू शकतो. त्यानंतर अनाथाश्रमाला आपण भेट देऊ शकतो. तिथील गरजू लोकांना आपण थोडासा मनी देऊ शकतो. लहान मुलांना आपण एज्युकेशनल फील्ड संदर्भात काही गोष्टी आपण देऊ शकतो. त्यानंतर जो येणारा जो खर्च आहे आपला किंवा आपल्या मंडळाचा 100% गणपती ह्या वर्षातून एकदा तो प्रत्येकाने साजरा करण्यासाठी गणपती आहेच. पण त्याचा जो वेगळा गणपतीचा बाज एक वेगळा बिघडत चाललेला आहे तो लोकांनी बंद करावा. तो बाप्पा आहे, आपली श्रद्धास्थान आहे, त्याचा बाज आपला वेगळा आहे. बाप्पा बसवतो आपण का मोस्टली आपली श्रद्धा आहे किंवा एक श्रद्धास्थान आहे की आपण आपल्या बाप्पासाठी बसवतो. पण आता काय होतंय, डीजे प्लस बाप्पा म्हणजे गणपती बसवला जातो हा मिरवणुकीसाठी बसवला जातो असं मला परखडली वाटतं. की गणपती हा बसवला जातो मिरवणुकीसाठी की माझा मंडळ हे माझं मंडळ ते, मी एवढे मूर्ती आणली, मी एवढं डेकोरेशन केलं किंवा मी एवढं डीजे सांगणार, ह्याचा जो खर्च होणार तो मोस्टली मंडळाने बंद करावा. त्यानंतर इको फ्रेंडली बाप्पा बसवावा. घरामध्ये पण इको फ्रेंडली बाप्पा सुरुवात करावी. सीटचे गणपती मिळतात ते घ्यावेत, नाहीतर शाडू मातीचे गणपती बसवाय ते आता मिळतात. शक्यतो करून घरीच विसर्जन करावं. ते होत नसेल तर एखाद्या तलावामध्ये करावं, जेणेकरून आपली नदी प्रदूषित होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. जे निर्माल्य आहे त्या निर्माल्याचं कंपोस्ट खत आपण करावं किंवा आपल्या शेतामध्ये ते निर्माल्य पुरून द्यावं. याने विटंबना पण थांबेल आणि नदीचं प्रदूषणही थांबेल. ओव्हरऑल विचार करतात जो गणेशोत्सवाचा जो आधीचा म्हणजे जो लोकमान्य टिळकांनी 1984 साली
अपेक्षा भाऊसाहेब या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो.